वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण लसुणी मेथीची रेसिपी घेऊन आलेलो आहेत। बघा मी काय काय साहित्य घेतलं ते। मेथी घेतली एक जुडी, मी निवडून बारीक चिरून धुवून ठेवलेली आहे। कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचे 2 बारीक चिरून ठेवलेत। 2 लाल मिरच्या घेतल्यात, मी 2 टोमॅटो घेतलेत मीडियम बारीक चिरून। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण मी क्रश करून घेतलेला आहे। तीळ भाजून ठेवलेले आहेत। हे डाळ आहेत, डाळवं म्हणतात। शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत। मी एक चमचा घेतलेला आहे। हे 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला सर्वप्रथम शेंगदाणे, तीळ आणि डाळवं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। चला तर मग आपण घेऊया मिक्सर मध्ये बारीक करून। भाजून घेतलेले आहे आपण तीळ, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि डाळवं तो ऑलरेडी भाजलेलेच असतात। हे आपल्याला खूप बारीक पेस्ट करायची आहे। थोडं पाणी घालून आपण चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण। आता तेल घालूया आपण। एक चमचाच घालायचं आपल्याला, 1 टीस्पून। आता ह्यामध्ये आपल्याला किंचित जिरं घालायचं आहे। आपल्याला नंतर फोडणीलाही घालायचं आहे। थोडंच जिरं घालायचं आहे आपल्याला, अर्धा चमचा। लसूण घालायचे, लसुणी मेथी म्हणून जरा आपल्याला थोडा जास्तच लसूण वापरणार आहे। परत एकदा आपण फोडणी देताना पण वापरणार आहे। आता यामध्ये आपण मेथी जी निवडून ठेवली होती एक जुडी, ती चांगली आपण चिरून बारीक चिरून ठेवली ती धुवून, ती घालूया। किंचित मीठ घालणार आहोत आपण। परतून घेऊ। आता आपल्याला अशी करून घ्यायची। आता काढून घेऊया। आपल्याला खूप पण नाही करायची, कारण आपण नंतर पण फोडणीत घालणार आहोत। आता काढून घेऊया आपण। तीच कढई परत ठेवलेली आहे। तेल घालायचे। आता आपल्याला भरपूर तेल, लसुणी मेथीला भरपूर तेल लागतं, तरच ती छान लागती। आता तेल आपण घातलेलं आहे 2 ते 3 चमचे। आता ह्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी आपली चांगली तडतडली, जिरं घालूया। मिरची घालूया। या 2 लाल मिरच्या घालू। कांदा मी बारीक चिरलेला आहे, मीडियम आकाराचे 2 कांदे ते घालूया। चांगलं परतूया। ह्यातच आपल्याला लसूण पण घालायचं आहे। जाडसरच मी वाटला होता। आपल्याला भरपूर लसूण वापरायचं आहे, कारण आज आपण लसुणी मेथी करतोय, त्यामुळं लसणाचा फ्लेवर हा जास्त उतरला पाहिजे मेथीमध्ये, त्यामुळे आपण लसणाचा जास्त वापर करणार आहोत। चांगलं परतून घ्यायचं हे आपल्याला।
हिंग घालूया थोडा. टोमॅटो हे मी 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले आहेत, ते पण घालूया. चांगलं परतूया. आपला कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ शिजला पाहिजे. किंचित मीठ घालूया आता आपण. मगाशी पण मेथी मध्ये घातलं होतं आपण, आता थोडं घालूया. बघू शकता तुम्ही. अगदी अप्रतिम सुगंध सुटलेला आहे. हिंग, आपले कांदा लसणाचा फ्लेवर भरपूर, हिरवी मिरची, कांदा टोमॅटो. आता ह्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं शेंगदाणे, तीळ आणि डाळवच, ते घालूया. म्हणजे कसं हे चांगलं मसाल्याबरोबर चांगलं मिक्स होणार. आपण शेंगदाणे भाजून घेतले होते, शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले होते आपण. आता आपण ह्यामध्ये सुके कोरडे मसाले घालून घेऊ. हळद घालूया अर्धा चमचा. काश्मीरी चिली पावडर घालूया 1.5 चमचा. धना पावडर घालूया 1 चमचा. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. आता हे चांगलं मिक्स करूया. आपण यामध्ये किंचित पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपले मसाले जळायला नको खाली. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपण जी मेथी करून ठेवलेली आहे सुरुवातीला ती घालूया. परत चांगलं मिक्स करूया. थोडं पाणी घालूया ह्याच्यामध्ये. परत चांगलं मिक्स करूया. आपल्याला खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, मीडियम हवंय. त्यानुसार आपण करणार आहोत. घट्टच आहे अजून, अजून किंचित पाणी घालून घेऊया.
वरतून किंचित गरम मसाला आपण फक्त भुरभुरायचा आहे वरून. अगदी थोडा गरम मसाला आपण वरतून स्प्रेड केलाय. दोन ते 3 मिनिटं आपण असंच होऊन देऊया. आता आपण बघूया आपली लसूण मेथी कशी झाली. मस्त झाली आहे, अप्रतिम. अगदी पातळ नाही, घट्ट नाही, अगदी बरोबर. 4 ते 5 जण आरामात जेवणार. आणि रोज रोज आपण तीच मेथी करून कंटाळतो. मग ही जरा वेगळ्या पद्धतीने मेथी केली की सगळेजण आवडीने खातात. आणि फ्लेवर पण इतका सुंदर त्याचा सुगंध सुटलेला आहे ना, त्यामुळं मुलांना सुद्धा वाटतं की अरे आज कसली भाजी आहे विशेष. तर ही अशी लसूणी मेथी. आता आपण ह्याच्यावर आहे ना तुपाचा तडका देणार आहोत. हिंग घातलेला आहे थोडा तुपामध्ये. गॅस बंद करून टाकते. थोडंसं जिरं घालायचंय आपल्याला. लसूण घालायचा आहे थोडा. आणि किंचित लाल तिखट घालायचं. अगदी नावाला घातलेलं आहे. आणि असा तुपाचा तडका असा मस्त द्यायचा. म्हणजे आपला लसूणी मेथीचा अजून सुगंध जास्त वाढणार, अजून आपली टेस्टी होणार लसूणी मेथी. वरतून असा तडका दिल्यामुळं तुपाचा, हिंग, थोडंसं लसूण क्रश केलेला, जिरं. ह्या स्टेपला आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. आपण सर्व करूया. ही लसूणी मेथी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे माझ्याकडे क्रीम होतं ते मी थोडंसं वरतून क्रीम त्याच्यावर हे केलेलं आहे. कसं मस्त कलर दिसतोय. लसूणी मेथी ही चविष्ट, झणझणीत आणि सुगंधी भाजी आहे. ताज्या मेथीच्या पानांना लसूण व मसाल्याची खमंग फोडणी देऊन बनवलेली ही भाजी घरगुती जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे. लसणीचा सुगंध, मेथीचे हलकेसे गोडवट, कडवट चव आणि मसाल्याची जोड यामुळे भाकरी, पोळी किंवा फुलक्यासोबत ही भाजी अप्रतिम लागते. आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही सोपी व झटपट रेसिपी नक्की करून बघा. मी सुद्धा केलेली आहे. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? मी अप्रतिम लसूणीची मेथी तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीत करून दाखवलेली आहे. तुम्ही सुद्धा करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझी लसूणी मेथी आवडली की नाही. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. संगीता's किचन वाईब्सला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. मी अशा लेअरच्या पोळ्या करून दाखवलेल्या आहे ह्याच्याबरोबर. म्हणजे कसं, अशा पोळ्या जरा आपण रोजच्या गोलच करून खातो, अशा चौकोनी जरा लेअरच्या पोळ्या केल्या की पोरांना सुद्धा जरा युनिक, जरा वेगळं वाटतं, रोजच्यापेक्षा जरा वेगळं. मग त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात. घरातले सगळे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच अशा वेगळंच काही असं युनिक केलं की आवडतं. तर त्यानुसार मी कायम असं वेगळं वेगळं करत असते. त्यामुळे मी आज सुद्धा ही रेसिपी करून दाखवलेली आहे. तुम्हाला आवडली का सांगा मला. थँक्यू.